नमस्कार. तर नेहमीप्रमाणेच आपली दिवसाची सुरुवात नाश्त्याने झालेली आहे. नाश्त्यासाठी मी पावभाजी करणार आहे. कांदा चिरून घेतला, थोडा कांदा प्लेटमध्ये काढला, 3 टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतली आणि थोडा कांदा आणि टोमॅटो कढईमध्ये फ्राय करायला तसाच ठेवला. झाकून ठेवला म्हणजे वाफ येऊन ते आतल्यात शिजत राहतं, पूर्ण असं शिजत राहतं आतमध्ये. तर इथं माझं फ्लावर, बटाटा आणि गाजर तिन्हीही कुकरमध्ये मी छोटासा माझा कुकर आहे त्यामध्ये मी शिजवून घेतलेला आहे. तर आता एक वाफ देऊन मी त्यामध्ये असा खड्डा करून त्यामध्ये बटर टाकलेलं आहे. आपल्याला पाहिजे थोडं बटर टाकलेलं आहे. इथं पावभाजी मसाला घेतला, आपला डीमार्टचाच आहे तो पावभाजी मसाला. तर तिखट, मीठ, हळद सगळं असं स्मॅश करायचं आहे, हलवायचं नाही आहे. पळीनंच बघा स्मॅश करून घेते मी, असं पळीनंच असं स्मॅश करून घ्यायचं त्याला, म्हणजे आपोआप ते स्मॅश तर काय स्मॅशरची काही गरज नाही लागत आहे. एक वाफ दिली ना की टोमॅटो वगैरे सगळे टोमॅटो कांदा आपोआप मऊ होऊन जातात. आता बटाटा वगैरे सगळं शिजवलेलं मी त्यामध्ये घालते. झटपट होणारी आपली पावभाजी तयार झालेली आहे. कुकरमध्ये थोडं पाणी गरम करून घेतलं आणि ते मी त्यामध्ये ॲड केलं. इथं आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर मी मगाशी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं, आपल्याला चपातीला लागतं तसंच पीठ मळलेलं आहे. फक्त चपाती करताना मध्ये मी डालला लावलेला आहे. तर आपले हे मेशोचं पार्सल आलेलं आहे, कारण मला आज ब्रेसलेट बनवायचे आहेत. तर ब्रेसलेट बनवण्यासाठी मी मेशोवरूनच आपलं तंगूस मागून घेतलेलं आहे. इलॅस्टिक वायर आहे, हे ट्रान्सपरंट इलॅस्टिक वायर ब्रेसलेटसाठी वापरली जाते. 0.8 साईजची मी वापरते, कारण थोडीशी ती जाड असते आणि चांगल्या क्वालिटीची मागवलेली आहे. मी इतर वेळी मार्केटमधूनच आणते, पण हल्ली पाऊस जास्त असल्यामुळे बाहेर जाणं होत नाही आणि आपली ऑर्डर पण आपल्याला लवकर द्यायची असते. म्हणजे ब्रेसलेट मला बनवून ठेवायचे आहेत. तर काचेचे मणी आहेत असे, आणि आत्ता हल्ली लहान मुली वगैरे वापरतात. तर आपण ब्रेसलेट बनवायला सुरुवात केलेली आहे. तर बघा तुम्ही, ही वायर थोडी कठीण जाते गाठ बांधायला. थोडे थोडे करून मी गाठ बांधते. तर अशा पद्धतीने आपले हे सगळे ब्रेसलेट तयार केलेले आहेत. तर मैत्रिणींनो, कसे वाटतात माझे व्हिडिओ? तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला क्रोशो विणकाम, मोती विणकाम आणि अजून काही शोभेच्या वस्तू वगैरे मी शिकवण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे डेलीचे माझे रुटीन ही तुमच्याशी शेअर करते. मी काही प्रॉडक्ट्स घरीच बनवते, जसे की हेअर क्लिप, राख्या वगैरे. तर तेही त्या व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करते. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.